भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, ओ जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, 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 जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय 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 जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, ओ जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, 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 जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, ओ जय जय भैरवनाथ बाबा जय जय भैरवनाथ, जय जय भैरवनाथ बाबा जय जय आता मी हर हर म्हणलं तुम्ही गाण्याचं भैरवनाथ गाण्याचं हर 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 मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडलिकाक्षो मंगलाय तनोहरे आकाशपातलं भैरवदेव काशीकोतवालम् श्री श्री विश्वनाथ सेवा काल भैरवाय नमः प्रथम नमतो विनायक ठेवुनी गुरुचरणी मस्तक उपदेल प्रासादिक वाणी हरिहराचे पवारी गोरक्षपालं गुरुशिष्यपालं शिष्य हिमालं शशिखण्डबालं काल
यस्य कालं दिक्जल्मजालम् जगदीशनालं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। मंत्र सत्यं पूजा सत्यं सत्यदेव निरञ्जनं श्रीगुरुवाक्यं सदा सत्यं एकं नैव परं पदम्। सम्पादज्ञानं च विदाय वक्त्यं विलोकितो येन समाधिराजम् वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरन्तं। हर हर काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे काशीनाथ गंगे हर हर महादेव गंगे काल भैरवनाथ महाराज की श्री पात्र देवता भगवान की श्री ज्वाला महामाई की श्री सिद्ध बाबा मस्तनाथजी महाराज की श्री सिद्ध बाबा चौरंगीनाथजी महाराज की श्री सिद्ध बाबा रणपत महान दाता नागे पीरो की श्री सिद्ध बाबा रतिनाथजी महाराज की श्री सिद्ध बाबा मेरे
यांनी यांच्या अमृतवाणीतून या संगीत काल भरवटाचे आयोजन केलं. असे हरिभक्त नारायण गुरुवर्य माणिकनाथजी महाराज यांचं पूजन पोपट मामा रायते हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पोपट मामा रायते यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचं पूजन करावं. हार्द्या गणेश भाऊ हे अंतर वसंतदादा थोरात यांना देखील विनंती करतो की आपण महाराजांचं पूजन करावं. दर्शन करत सकल भय भाज जीवन नाश घात को देनो केनो कृपा तब चेनो वासी रसना भन सरंगाज केनो अमरमान जय जय भैरवनाथ जय जय भैरवनाथ जय जय भैरवनाथ जय जय भैरवनाथ दशय भैरव भय भंजन जय मनरंजन फल जल भंजन भरतीर्षुल
जोपर्यंत आपल्या कथेचं महत्व महात्म्य माहीत होणार नाही तोपर्यंत कथा ऐकायला महत्व कळणार नाही. भैरवनाथ कशासाठी आहे हो? त्या कथेचं महत्व काय आहे? बर, भैरवनाथ आहेत किती? नाव माहित आहेत का? बहुतांशी काल भैरवनाथ सगळ्यांना माहिती. आता स्मशान भैरव पण तुम्हाला भैरवनाथ म्हणलेत, पण त्याला काय म्हणतात? स्मशान भैरव म्हणतात. 52 भैरवाची नाव आहेत. किती? 52 भैरवांची नाव आहेत. त्यापैकी अष्टभैरव माहित पाहिजे आणि अष्टभैरवांची कथा पण आहे. परंतु महाराज हे सगळं तुम्ही सांगू राहिलेत, पण याचं काही महत्व आहे का? महात्म्य आहे का? भैरवनाथ शिवाचा अवतार आहेत आणि जोपर्यंत शिवाचं महत्व महात्म्य सांगत नाहीत तोपर्यंत भैरवनाथ आपल्या कथेत येणार नाही. एकदा बाष्कल नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण आपला संसार व्यवसाय चालू होता. पूजा विधी करायचा. पूजा विधी केल्यानंतर आपलं स्नान संध्या ध्यान पूजा, गावातील देवी देवतांचं पूजन, देवी देवतांची पूजा आरती सगळं केल्यानंतर आपल्या घरचे जे देवी देवता आहेत त्यांचं देखील तो पूजन करायचा. परंतु पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले. पत्नी त्याला अशी भेटली की कोणतंही कर्म न करणारी. कारण की पती जर पुण्य कर्म करत असेल तर पत्नीला काय लागतं? अर्ध पुण्य लागत राहत. परंतु पुण्य पत्नीला जर पाप करणारी भेटली तर पतीला काय लागतं? पाप लागतं. बरं का? उलट आहे. काय आलं का त्याला? पत्नीने केलेलं पाप कोणाला लागतं? पतीला लागतं. आणि पतीनं पाप पुण्य केलेलं कोणाला लागतं? पत्नीला. म्हणजे बघा उलट आहे. देवाचा खेळच उलट आहे. म्हणजे पतीला पाप लागण्यासाठी तुम्ही पुण्यच करा बरं का, नाही तर पाप लागण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पापच करा. देवराज ब्राह्मण चांगलं पुण्यकर्म करत होता, परंतु पत्नी दुराचारी होती. कधीही नैमित्तिक कर्म केलं नाही, तुळशीला कधी पाणी घातलं नाही, देवाची कधी पूजा केली नाही. ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला, परंतु ऐश्वर्य संपन्न ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाल्या कारणाने कोणतंही कर्म तिला माहिती नव्हतं. फक्त खाणं आणि झोपणं हाच कर्म त्या ठिकाणी त्या पत्नीचा ब्राह्मणीचा होता. काळ बदलत चालला. देवराज ब्राह्मणाने एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं की तू कर्म केलं पाहिजे, कारण तू ब्राह्मणी आहे. कारण की ब्राह्मणाची पत्नीने जर कर्म केलं नाही तर बाकीचे एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. आणि आपल्या वाडवडिलांनी जे कर्म केलं आहे, पूर्वजाचे जोडले आपणची होय धाडिले. आपले वाडवडील पुण्य कर्म करतात आणि त्या पुण्य कर्मावरतीच आपल्याला भगवंताची सेवा, संताची सेवा घडते. देवराज ब्राह्मणाच्या वाडवडिलांनी पुण्य केले होते. पुण्यकर्म केल्यामुळे देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी पुण्यकर्म करत होता. परंतु ब्राह्मणीने कधीही पुण्यकर्म केलं नाही, वाडवडिलांनी तिला कधी शिकवलं नाही. आई वडिलांची जिम्मेदारी आपल्या मुलांना कर्म सांगण्याची. आजकाल समाजामध्ये आपल्या गीतेचे श्लोक कोणाला माहित नाही बाबा. आता एवढ्या लोकांमध्ये मी जर विचारलं गीतेचे श्लोक किती, कोणाला माहिती आहेत बरं? हात वरती करा. गीतेचे श्लोक किती आहेत?
म्हणजे बघा किती लोक आहेत आपले, 500 लोक असतील. 500 लोक फक्त एक व्यक्ती अशी का तिला गीतेचे श्लोक माहिती आहे. म्हणजे आपलं किती दुर्भाग्य आहे का नाही. आपल्या देवी देवता माहित आहेत सगळ्याला, पण देवी देवतांचे नाव माहित नाही. बरं, देवी देवता उपास्य देवता आहेत, परंतु इतक्या देवी देवता 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव. किती? अष्टकोटी भैरव आहेत. त्यापैकी तुम्हाला फक्त 52 आणि 8 भैरवाची कथा मी सांगणार आहे. 4 दिवसात जेवढी कथा सांगणं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न राहील. आपल्याला देव कळला पाहिजे, आपल्याला देश कळला पाहिजे आणि आपल्याला धर्म कळला पाहिजे. आपल्या मुलांना आपण शिक्षण देतो पण संस्कार देत नाही. काही लोक शिक्षण संस्कार देतात पण संस्कृती सांगत नाही. आणि तिन्ही गुण ज्या व्यक्तीला कळाले तो देव, देश आणि धर्मासाठी कार्य करतो. आपल्या मुलांना आपण शिक्षण दिलं मायबापांनी, परंतु आपल्या मुलाला संस्कार नाही दिले. किती शोकांतिक आहे बघा बरं आपली. म्हणूनच या ठिकाणी भैरवनाथ कथा सांगायची. कर्मकांड जर कोणी केलं असेल तर भैरवनाथ महाराजांनी जेवढं कर्मकांड केलं नाही तेवढं कोणत्याही देवताचे उपास्य देवतांनी केलेलं नाही. कारण की भैरवनाथ देवताच अशी आहे, कर्मकांडाची देवता आहे. तुम्ही जेवढं कर्मकांड कराल तेवढं भैरवनाथ महाराज प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर आपण जी जी इच्छा कराल ती प्राप्त करण्याची शक्ती, सामर्थ्य भैरवनाथ महाराजामध्ये आहे. आता आपल्या इथलं जे भैरवनाथ आहे त्याला स्मशानातील भैरव म्हणतात. आणि ते स्मशानामध्ये का राहतात? एकदा एका साधू शांततेचं ठिकाण शोधण्यासाठी निघाला. मग ते गंधर्व भेटले आणि गंधर्वाला विचारलं की मला भैरवाची साधना करायची आहे, असं शांत ठिकाण कोणचं आहे? ऋषींनी विचारल्यानंतर गंधर्वाने सांगितलं की तुम्ही नारदाकडे जा म्हणे. कोणाकडे जा म्हणे? नारदाकडे. नारदाकडे गेले. नारदांना प्रश्न केला की आम्हाला शांतीचं निवांत स्थान कुठं भेटेल ज्या ठिकाणी आम्हाला भैरवनाथाची साधना करता येईल. भैरवनाथाची कथेची साधना करायची आहे असं स्थान सांगा, असं ठिकाण सांगा. नारद मुनी हसले आणि भजन करायला लागले. नारायण नारायण नारायण. आता भजन करत होते. आता यांना स्थान सांगायचं. त्यांनी सांगितलं भूत वेताळ नाचती सांगणं महत्वाचं आहे. साधूला विचारल्यानंतर नारद मुनींनी कोणाकडे पाठवलं? महाराज भूते वेताळ नाचती हर्ष उमापती आदी भूतांकडे पाठवलं. कोणाकडे पाठवलं? म्हणून हसले नारद. नारद हसण्याचं कारणच ते होतं, कारण की भैरवाची साधना करण्याच्या आधी भूतांना पसरणं करावं लागतं. कोणाला करावं लागतं? आता लोक म्हणतील भूत आहेत. हनुमान चालीसेमध्ये वर्णन केलेलं आहे, भूत पिशाच निकट न यावे महावीर जब नाम सुनावे. मग आता तुलसीदास काय असेच झालेले होते. काही लोक अंधश्रद्धा पाहतात, पण यामध्ये अंधश्रद्धा नाही. आता ही कथा येणार आहे महात्म्याची कथा. मी भैरवनाथ कथेतील महात्म्य कथा सांगणार आहे ना. देवराज देखील पिशाच योनीमध्ये जाणार आहेत पुढे.
कोणत्या योनीमध्ये जाणार आहे? पिशाच योनीमध्ये जाणार आहे. त्या साधूने भूतांचं काय केलं महाराज? भूतांपर्यंत ते गेले. भूतांनी सांगितलं, तुम्हाला भैरवनाथाची साधना करायचं स्थान कोणतं असेल तर तुम्हाला उमाकांत म्हणजे भोलेनाथाकडे जावं लागेल. भूत कुठं घेऊन गेले महाराज? उमापती असणारा भैरवनाथ, काल भोलेनाथ, काल भैरवनाथ, कालांचाही काल असणारा कोण आहे? भोलेनाथ, काल भैरवनाथ. भोलेनाथाकडे त्या साधूला घेऊन गेले भूत. काही चांगले भूत असतात, काही वाईट भूत असतात. आपल्यातले भूत चांगले आहेत, काही वाईट आहेत. आम्ही तुम्ही भूतच आहेत. फक्त भूत कसे आहेत? भूत याचा अर्थ माहिती आहे का? भू आणि त याच्यामध्ये तत्व आहे. काय आहेत? तत्व आहे. पंचतत्वाने बनलेले आपण. किती तत्वाने? पंचतत्वाने. आणि त्या तत्वापैकी एक तत्व नसलं की त्याला काय म्हणतात? भूत म्हणतात. आता ते भूत तत्व नसेल त्याला काय म्हणायचं? आता पुढे बसला आहात तुम्ही आबा जमिनीवरती, बरोबर? आता जमीन खाली नसती, भूमी नसती, तुम्ही बसले असते का? माता भगिनी बसले असते का? कशावरती बसले आहात तुम्ही? हा, याला पृथ्वी तत्व म्हणतात. काय म्हणतात? आणि ह्या पृथ्वी तत्वावरती जर ज्या भूतामध्ये भूमी तत्व नसेल म्हणून त्याला भूत म्हणतात. भूमी तत्व नाही म्हणून ते दिसत नाही. आणि त्या तत्वाची पूजा का करतो आपण? कारण की ते तत्वावरती, तत्वाचे ऋण आपल्यावरती आहे. आणि त्या तत्व नसल्या कारणाने ते भूत दिसत नव्हते साधूला. पण साधूला त्यापर्यंत ज्यावेळेस हवा येते त्यावेळेस तत्वाचं विलिनीकरण होतं. आपण म्हणतो बघा कधी कधी हवा आली बरं का. काय म्हणतो आपण? हवा आली, हवा. त्या ठिकाणी लांबून धूर दिसतो, काय अग्निही दिसतो, समोर गेला का दिसत नाही. मग ते काय आहे? भूताचं तत्व आहे. कधी कधी पाण्यामध्ये लाटा येतात ना, ते कायम असतात. पण काही काही स्थिर ठिकाणी काय येतात? लाटा असतात. आता विहिरीमध्ये हवा आल्यानंतर लाटा येतात ना. हवा विहिरीमध्ये हवा आल्यानंतर ते बी पाणी वरती असेल तर, पाणी खाली असेल तर येत नाहीत. आता तुम्ही शेतकरी म्हणून विचारलं बरं, शिवाजी अण्णा बरोबर ना? खाली असल्यानंतर लाटा येत नाहीत, वरती असल्यानंतर येतात. पण खाली असल्यानंतर यायला लागल्यानंतर काय समजायचं? काय आहे तिथं? मग समजून घ्या. आता तुम्हाला सांगून दिला, तुम्ही सावध व्हा. काय? आणि मग त्या ठिकाणी साधू महाराजाला त्या ठिकाणी भूत घेऊन गेले. भूत घेऊन गेल्यानंतर भैरवनाथ, काल भैरवनाथ भगवान भोलेनाथाचं दर्शन केलं, कैलासपती उमाकांतांचं दर्शन केलं. आणि महाराज आम्हाला असं स्थान सांगा त्या ठिकाणी आम्हाला साधना करता यावी, भैरवनाथाची साधना करता यावी. आणि भैरवनाथाकडून आम्हाला नवविध भक्ती जी आहे, ज्ञानाची भक्ती आहे, ती आम्हाला काय करायची आहे? प्रगट करायची आहे. साधूने हात जोडले, विनंती केली. मग ते भैरवनाथ प्रगट झाले काल स्वरूपाने. भगवंत भोलेनाथाने आपल्या एक केश काढला, जटा काढली आणि स्मशानामध्ये तो केश फेकला. त्यालाच म्हणू लागले स्मशान भैरव. भैरवनाथ महाराज की जय. आपल्या इथे देखील स्मशान भैरव आहे. बहुतांशी पंचक्रोशीत आव्हान असेल स्मशान भैरव. भैरवनाथाचं मंदिर गावाच्या बाहेरच असतं. मूळ गावामध्ये भैरवाचं मंदिर नसतं. आपल्या विशीच्या बाहेर भैरवनाथ असतात. कारण की भैरवनाथाचं मंदिर याच्यासाठी आहे की आपल्या गावातील शक्ती, आपल्या गावातील देवी देवता यांचं रक्षण करण्यासाठी काल भैरवनाथ तटस्थ असतात.
काय असतात त्या ठिकाणी उभे असतात. आणि काल भैरवनाथाकडे जो दंड आहे ना त्याला यमदंड म्हणलेला आहे. काय म्हणलेला आहे? यम देवाने भैरवनाथाकडे यमदंड दिलेला आहे. यमाकडेच नाही, यमदंड कोणाकडे आहे? भैरवनाथाकडे देखील यमदंड आहे. आणि हातामध्ये खप्पर आहे. हे खप्पर याच्यासाठी आहे, नुसतं भिक्षा मागण्यासाठी नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य आणि अहंकार षडविकार त्या मनुष्याच्या अंगामध्ये आहे. मग त्या विकाराला खेचण्याची ताकद त्या असणाऱ्या कटोरीमध्ये आहे. काय मध्ये आहे? कटोरीमध्ये. एक हातात दंड आहे, दंडाने हाणायचं आणि काम क्रोध जे विकार आहेत त्याला त्या कटोरीमध्ये काय करायचे? घ्यायचे. ही स्मशान भैरवाचं कर्तव्य. आता स्मशान भैरव स्मशानामध्ये प्रगट झाले. आता भोलेनाथांनी त्या ठिकाणी प्रगट केल्यानंतर जय जयकार करू लागले. स्मशान भैरवनाथ की जय. गंधर्व नृत्य करू लागले मायबापांनो. सगळीकडे आनंद होऊ लागला. संगीताचा गरगराट त्या ठिकाणी होऊ लागला मायबापांनो. आनंद झाला. चौकडे भैरवनाथ स्मशान भैरवामध्ये प्रगट झाले. आता स्मशान भैरव प्रगट झाल्यानंतर साधकांना आनंद झाला. आणि साधकांना त्या ठिकाणी आनंद झाला. योगी मुनी नाचू लागले. लाल बुंदासा त्यांचा आवा असणारा चेहरा, तेज रूप असणारा चेहरा योगी ऋषी मुनींनी पाहिला. आणि भगवंत भोलेनाथांनी सांगितलं, जो कोणी स्मशानात जाऊन स्मशान भैरवाची साधना करेल त्याला संपूर्ण नवविध भक्ता, नवसिद्धी, माता शक्तीची कृपा प्राप्त होईल असं वरदान त्या ठिकाणी दिलं. आणि योगी साधू मुनी त्या ठिकाणी साधना करण्यासाठी गेले. साधना केल्यानंतर त्यांनी फळाची महत्वाची स्तुती विचारली की हे भैरवनाथ प्रगट झाले, पण याचं महात्म्य महत्व काय आहे? परंतु देवराज आणि देवराज असणारी ब्राह्मणी या दोघांनाही त्याचं महत्व माहित नव्हतं, महात्म्य माहित नव्हतं. ब्राह्मणी अकुळातील असल्या कारणाने महत्व कळलं नाही. परंतु देवराजही अज्ञानी होता, कर्मकांडामध्ये गुंतला होता, कर्मकांड करायचा. परंतु त्याला भैरवनाथाचं महत्व माहित नव्हतं. स्मशानातील साधू प्रगट झाले. देवराज ब्राह्मणाला त्या ठिकाणी ज्ञानांजन देऊ लागले. परंतु ज्ञानांजन घेत नाहीत, कारण की पत्नीच्या पापामुळे पाप त्या ठिकाणी पतीचं वाढू लागलं. कर्मकांड करणारा ब्राह्मण दुराचारी झाला. अंतकर्मामध्ये कामादी क्रोधादी उत्पन्न झाले. आणि उत्पन्न झाल्यानंतर एकदा की अहंकार मनुष्याच्या अंतकरणामध्ये प्रवेश केला की त्या ठिकाणी पुण्यकर्माचा नाश होतो आणि पाप कर्म वाढू लागतो. पाप कर्म वाढू लागलं. दिवस निघून चालले. 2 पुत्र झाले, देवराज ब्राह्मणाला आणि ब्राह्मणीला. परंतु आता कर्मकांड करत नाही म्हणून लोकांनीही ब्राह्मणाला बोलवणं सोडून दिलं.
कारण की जो नित्यनेमाने कर्मकांड करीत नाहीत, पूजा करीत नाहीत, सांज संध्या 2 टाइम स्नान करत नाही, 2 टाइम भगवंताला नैवेद्य दाखवत नाही, देवाची 2 टाइम पूजा करत नाही, असा ब्राह्मण काही कामाचा नाही आवा. गळ्या असणारा जन्मी नाही, जन्यू घातलेला ब्राह्मण असावा, बिना जन्यूचा ब्राह्मण नसावा. काही काही ब्राह्मण कुळात जन्माला आले पण गळ्यामध्ये अजून जन्यूच नाही. प्रत्येक देवी देवतांच्या असणार त्या ठिकाणी काय आहे महाराज? जन्यू आहे, जन्यू. भगवंत हनुमंत राया सुद्धा कोण आहेत? नाथ संप्रदायामध्ये नाही, हनुमंत नाथ म्हणतात त्यांना. त्याच्यामध्ये कानामध्ये कुंडल आहेत. काय आहेत? कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यामध्ये जन्यू घातलेला आहे आणि नादी वाजवल्यानंतरच भोलेनाथ प्रसन्न होतात. जोपर्यंत नादी वाजत नाही तोपर्यंत भोलेनाथ प्रसन्न होत नाही. देवराज ब्राह्मणाला साधूने सांगितलं पण साधूचं त्याने ऐकलं नाही, वाईट कर्म करू लागला. आता ब्राह्मण कर्म राहिलं नाही, कारण की विद्याची देवता ज्या ठिकाणी राहत नाही त्या ठिकाणी लक्ष्मीही राहत नाही. एकदा का विद्याची देवता आपल्यावरती कोपली की लक्ष्मी माता ही आपल्यावरती कोपते. देवराज ब्राह्मणाकडे धन राहिलं नाही, जेवढं धन होतं कमवलेलं आई वडिलांनी, देवराजाने कमवलं सगळं संपून गेलं. आता करणार काय म्हणून चोरीचा व्यवसाय करू लागला. ब्राह्मण आहे, जन्मता कोण आहे? ब्राह्मण आहे, परंतु चोरी करायला लागला. चोरी करता 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 वैशागमन करू लागला महाराज. आता धन येऊ लागलं ना, चोरीचं धन नाही की विपरीत भावनेनं आलेलं धन विपरीत बुद्धीने त्याचा काय होतो? नाश होतो महाराज. कारण विपरीत ज्या ठिकाणी भावना निर्माण होते त्या ठिकाणी विपरीत धन निर्माण होतं आणि ते धन आलं तसं जात. सद्गुरु सांगत असतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जर उत्तम व्यवहार करून जर धन कमवलं तर ते त्या ठिकाणी काय होतं महाराज? चांगलं राहतं. नित्यने मनाने ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ जयाजवळी. नित्यनेमाने कर्माने भगवंताची पूजा अर्चना करून जे धन कमवलं जातं ते धन शेवटपर्यंत उपयोगाला येतं. अन्यथा एक तर मुलगा अपंग होतो, काय एक तर मुलगा व्यसनाधीन होतो, नाही तर चोर चोरून नेतात, नाही तर ते धन जळलं जातं, नाही तर चौथं त्या ठिकाणी सरकार त्याच्यावर जप्ती आणतं. काय आणतं? 5 प्रकार सांगितले धनाची जाण्याची. मग तुम्हाला कसं करायचं, कसं कमवायचं हे तुम्ही ठरवा. देवराज ब्राह्मणाने चोरीचं धन आणलेलं होतं. वैशागमन तो देवराज ब्राह्मण करू लागला. आता ज्या ठिकाणी वैशागमन त्या मनुष्याला सुरुवात झाली तिथं धन टिकल का बाबा? नाही टिकणार महाराज. येत विषय बहु गोड लागे, परे त्या ठिकाणी धनाची साठा कधीही होत नाही. आणि जवरी चळण गा तवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची काजा, इंद्रिय मावळले आला बागुला जा. मग भैरवनाथ कालदंड घेऊन येतात. तिथं काय येतात? यमदंड घेऊन येतात आणि असं मारतात का गावात गेला का लोक विचारतात कोणी मारलं. काय तो म्हणतो यमदंड म्हणजे माहितीये का कोण आहे? माहिती घरातच आपल्या, काय घरातच आहे ना, नाही माहिती कोण? भजन करा, भजन सांगतो तुम्हाला. पुढे
येड्यावानी करायला लागला ना, पती येड्यावानी करायला लागला, घरातलं यमदंड निघत असतो. कशा स्वरूपाने? लाटण्याच्या स्वरूपाने. कशा स्वरूपाने? मग तुम्ही सावध व्हा आता सगळे. काय मग त्या ठिकाणी देवराज ब्राह्मणा कर्म केले नव्हते. आबा नित्यनिमित्त कर्म न केल्यामुळे, पूजा पाठ विधी न केल्यामुळे त्या ठिकाणी ज्ञान देवता सरस्वती ही रुसली, लक्ष्मी ही रुसली. जेवढं वेद अध्ययन केलेलं होतं ते सुद्धा विसरून गेला. धनसंपत्ती ही गेली. आता करावा काय? चोरी करू लागला. चोरी करता करता वैश्यागमन करू लागला आणि आलेलं धन तसंच जाऊ लागलं महाराज. आणि ज्यावेळेस विषयाचे सुख त्या ठिकाणी त्याला येऊ लागले महाराज, तर त्याला ते गोड वाटू लागले. आणि एकदा का मनुष्याच्या शरीराला विषयाची आसक्ती निर्माण झाली की मनुष्य मरूपर्यंत ती आसक्ती सोडत नाही. आणि त्याला विषयाचं सुख भोग घेण्याची इच्छा काय होऊ लागली. वैश्यागमन केलं. आता पत्नी त्या कुळातून आली होती, ते कुळ ही नासलेलं होतं. आता पत्नी देखील त्या ठिकाणी काय करू लागली, पुरुषाचा तिने संबंध केला आणि दोघही संबंध करू लागल्या कारणाने मायबापांनो दोघांचंही पापाचरण वाढलं. आणि पाप वाढल्यानंतर भैरवनाथाला दंड घेऊन यावा लागला. आता भैरवनाथ दंड घेऊन येणार, पण कशी येऊन घेणार? देवराज ब्राह्मण यात्रेच्या निमित्ताने चालला. आता काही राहिलं नाही जवळ. शरीरही नासलं. ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक. हे प्रत्यक्षित देख प्रमाण तू, तैसी शरीराची दशा. शरीराची दशा, इंद्रिय मावळले आला बाजूला जा. इंद्रिय जोपर्यंत ताकदवान आहे, मनुष्य दिसायला सुंदर आहे, तोपर्यंत त्या ठिकाणी श्री लालसा त्या मनुष्याला आहे. परंतु सौंदर्य गेल्यानंतर कोणीही विचारित नाही. मात्र झाल्यानंतर कोण नाही विचारित. कितीही काही करा, काळा गोदरेज लावला डोक्याला तरी उपयोग नाही. पांढरे केस काळे केले तरी उपयोग नाही. आता कितीही प्रयत्न केले, आपण पत्रिका द्या. पत्रिका नाव मोबाईल मध्ये ना.